मित्रांनो, तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा सिनेमा बघितलाय का? या सिनेमामध्ये मकरंद अनासपुरे म्हणजे नारूने उमेदवारीचा अर्ज भरताना निवडणूक आयोगाकडे सुमारे 5,000 रुपयांची चिल्लर आणली होती. आणि या नारू सारखाच उमेदवार आज अकोल्यामध्ये सुद्धा बघायला मिळालाय. नेमकं प्रकरण काय? चला करूयात अनफोल्ड. अकोल्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरदार चाललेली आहे आणि अशातच लक्ष्मीकांत अग्रवाल नामक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज भरताना 5,000 रुपयांची चिल्लर आणत निवडणूक आयोगाला नामनिर्देशन पत्रासोबत जमा केले. ही रक्कम मोजत असताना कर्मचाऱ्यांची काही वेळासाठी दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. लोकतांत्रिक जनधार पार्टीचे उमेदवार लक्ष्मीकांत अग्रवाल यांनी 5,000 चिल्लर स्वरूपात आज निवडणूक विभागाकडे जमा केले. अरे नाही देवा, ते वचन पूर्ण करण्यासाठी एवढा पासारा घेऊन आलो मी, नाही तर एवढा लाटांबर कशाला घेऊन आलो असतो. आणि या 5,000 रुपयांमध्ये काही 10 रुपयांचे तर काही 5 रुपयांचे शिक्के होते. आणि हा सर्व प्रकार अकोल्यातील झोन क्रमांक 5 मध्ये घडलाय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या उमेदवाराने खरंच त्या नारूला बघून हे कृत्य केले की राजकीय स्टंट म्हणून हे कार्य केले? तुमचं यावर काय मत आहे? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.